विद्यार्थी मित्र हो, गेल्या खेपेला आपण डॉक्टर पांडुरंग वासुदेव सुखात्मे या जगप्रसिद्ध संख्याशास्त्रज्ञांच्याबद्दल काही माहिती ऐकली. आज मी तुम्हाला भारतातील दुसरे संख्याशास्त्रज्ञ प्राध्यापक प्रशांतचंद्र महालनोबिस यांच्या संदर्भात माहिती देणार आहे. असं म्हणतात, नॉट आर्मीज, नॉट नेशन्स ॲडव्हान्स द रेस, बट हिअर अँड देअर इन द कोर्स ऑफ एजेस अँड इंडिव्हिज्युअल स्टूड अप अँड कास्ट हिज शॅडो ऑन द वर्ल्ड. या जगाचा जो विकास होत असतो, या जगाचा जो प्रभाव चालू असतो, याच्यामध्ये कॉन्ट्रीब्युशन करण्यासाठी, याची घडामोड करण्यासाठी, याच्यात जडणघडण करण्यासाठी वेगवेगळ्या देशामध्ये कानाकोपऱ्यामध्ये काही विद्वान मंडळी काम करत असतात आणि त्याचा अतिशय चांगला फायदा या जगाला होत असतो. संख्याशास्त्राच्या जगामध्ये प्राध्यापक प्रशांतचंद्र महालनोबिस यांचं नाव या संदर्भात आवर्जून घेता येईल. प्राध्यापक प्रशांतचंद्र महालनोबिस यांनी भारतामध्ये संख्याशास्त्रामध्ये जे काही काम केलं, संख्याशास्त्राची जी काही पायाभरणी केली, संख्याशास्त्राचा जो काही विकास केला, तो नेमका काय केला, त्याची नेमकी माहिती आपल्याला व्हावी, हा आजच्या माझ्या व्याख्यानाचा हेतू आहे. आपण या व्याख्यानामध्ये प्रशांतचंद्र महालनोबिस यांच्या बालपणापासून त्यांनी शेवटच्या क्षणापर्यंत जे काम केलं त्याची माहिती आपण घेणार आहोत. 29 जून 1893 साल या दिवशी प्रशांतचंद्र महालनोबिस यांचा जन्म झाला आणि मृत्यू झाला 28 जून 1972. एक प्रदीर्घ आयुष्य त्यांना लाभलेलं आहे. या माणसाने संख्याशास्त्रामध्ये काम केलं ते जागतिक दर्जाचं होतं. सर रोनाल्ड फिशर, जर्जी नेमान, कार्ल पियर्सन यांचं नाव ज्या पद्धतीने सर्वत्र जगात गौरवलं जातं, त्याच पद्धतीने प्राध्यापक प्रशांतचंद्र महालनोबिस यांचाही गौरव संबंध जगात केला जातो. प्रबोधचंद्र हे प्रशांतचंद्र महालनोबिस यांचे वडील, तर आईचं नाव होतं निरोध. एका अतिशय चांगल्या सधन कुटुंबामध्ये प्रशांतचंद्र महालनोबिस यांचा जन्म झाला. त्यांची आई ही प्रसिद्ध भौतिक शास्त्रज्ञ सर निरंजन सरकार यांची बहीण. वयाच्या 14व्या वर्षीच आईचं निधन झालेलं. वडील मात्र दीर्घकाळ त्यांना लाभले. अशा प्रकारे प्रशांतचंद्र महालनोबिस यांनी आयुष्यात सुरुवात केली. शालेय शिक्षण ब्राह्मो समाज स्कूलमध्ये झालेलं आहे, कलकत्त्यामध्ये झालेलं आहे आणि त्यानंतर 1912 साली त्यांनी भौतिकशास्त्र या विषयामध्ये बॅचलर ऑफ सायन्स ही पदवी त्यांनी मिळवली प्रेसिडेन्सी कॉलेजमधून. त्या काळच्या पद्धतीप्रमाणे त्यांनी उच्च शिक्षणासाठी लंडनला ते रवाना झाले. लंडनमध्ये केवळ 18 महिन्याच्या काळामध्ये त्यांनी ट्रायपॉस ही परीक्षा पास केली. ट्रायपॉस 1 ही मॅथमॅटिक्समध्ये होती, ट्रायपॉस 2 पार्ट 2 याला आपण म्हणता येईल, ही फिजिक्समध्ये होती. नॅचरल सायन्समध्ये प्रथम श्रेणीमध्ये उत्तीर्ण होणारे हे त्यावेळचे एकमेव विद्यार्थी होते. प्राध्यापक प्रशांतचंद्र महालनोबिस जेव्हा लंडनमध्ये होते तेव्हा त्यांचे मित्र होते प्रसिद्ध मॅथमॅटिशियन रामानुजन. दर रविवारी हे दोघं जण दूरवर प्रवासासाठी एकत्र जायचे, अभ्यासाच्या गप्पा मारायचे, इतरही काही गप्पा मारायच्या. प्राध्यापक प्रशांतचंद्र महालनोबिस हे काही पुस्तकी किडा नव्हते. त्यांना विविध विषयामध्ये प्रचंड इंटरेस्ट होता, विविध विषयांची आवड होती, त्याचा व्यासंग होता. ट्रायपॉस परीक्षेमध्ये जेव्हा त्यांना उत्तम प्रकारचं यश मिळालं त्यावेळी कलकत्ता येथील दैनिकामध्ये एक बातमी छापून आली. त्याचा मी तुम्हाला उल्लेख करतो आणि मुद्दाम वाचून दाखवतो. न्यूज हॅज बीन रिसिव्ड बाय द केबल दॅट प्रशांतचंद्र महालनोबिस, who has already announced obtained first class tripos in physics part 2 in Cambridge this year. He stood first in the university examination and has been awarded the stipend of £80 a year. अशा प्रकारची बातमी तिथे छापून आलेली. त्यांचे ट्विटर होते मेकॉले. या मेकॉलेंनी त्यांना एके दिवशी लायब्ररीमध्ये घेऊन गेले, वाचनालयात घेऊन गेले आणि त्यांनी त्या ठिकाणी आलेली बायोमेट्रिका ही जर्नल्स त्यांना दाखवली. ही जर्नल्स कार्ल पियर्सन यांनी या संस्थेला भेट दिलेली होती.
या बायोमेट्रिक जर्नल्स पाहिल्यानंतर, त्याचा अभ्यास केल्यानंतर प्राध्यापक प्रशांतचंद्र महालनोबिस यांना ही पुस्तकं, ही जर्नल्स अतिशय महत्वाची वाटली. त्यांनी ती स्वतःच्या पैशाने तिथं ती खरेदी केली आणि जेव्हा ते भारतात परतले तेव्हा ते स्वतःबरोबर ही पुस्तके घेऊन आले. त्यांच्या असं लक्षात आलं की या विषयामध्ये, बायोमेट्रिका या विषयामध्ये संख्याशास्त्राचा उपयोग करून जे काही लेख लिहिण्यात आलेले आहेत, अशा प्रकारचं काम स्वतंत्र भारतामध्ये होण्याची आवश्यकता आहे. मित्रो, लक्षात ठेवा, हे साल होतं 1915. 1915 साली हा माणूस भारत स्वतंत्र झाल्यानंतर भारताला कुठल्या विषयांची आवश्यकता आहे, कुठल्या विषयात लोकांनी अभ्यास करायला पाहिजे, याचा वेध घेत होता. असे व्हिजनरी नेते भारताला त्या काळी मिळत होते. या सर्वांचा फायदा निश्चितपणे भारताला पुढील काळात झालेला आहे. ट्रायपॉस ही परीक्षा पास झाल्यानंतर प्राध्यापक प्रशांतचंद्र महालनोबिस हे लंडनहून कलकत्त्याला परतले. काही दिवसासाठीच परतले होते. परत लंडनला जायचा विचार होता, अभ्यास करण्याचा विचार होता. परंतु भारतामध्ये कामाची एवढी प्रचंड संधी होती, प्रॉब्लेम्स मागून प्रॉब्लेम्स होते, त्यासाठी वैज्ञानिकांची आवश्यकता होती, त्यासाठी अभ्यासकांची आवश्यकता होती. या सर्व गडबडीमध्ये प्राध्यापक प्रशांतचंद्र महालनोबिस अडकले. त्यांनी परत केम्ब्रिजला जायचा विचार सोडून दिला आणि त्यांनी ठरवलं की भारतामध्येच काम करायचं. 1915 साली प्रेसिडेन्सी कॉलेज, ज्या ठिकाणून ते बीएससी पास झाले होते, त्या ठिकाणी त्यांनी लिव्ह व्हेकन्सीमध्ये नोकरी पत्करली. 1915 ते 1948 एवढा प्रदीर्घ काळ त्यांनी या संस्थेमध्ये नोकरी केली. अर्धवेळ नोकरी करायला सुरुवात केल्यापासून त्या संस्थेचे प्राचार्य होण्यापर्यंत त्यांनी या संस्थेमध्ये काम केलेलं आहे. हे सर्व करत असताना प्राध्यापक प्रशांतचंद्र महालनोबिस संख्याशास्त्राकडे हळूहळू ओढले गेले. खरा डेटा त्यांच्या समोर येत होता, खरी आकडेवारी त्यांच्या समोर येत होती आणि त्या संदर्भात त्यांनी काम केलं. 1917 साल होतं. डॉक्टर ब्रजेंद्रनाथ सील हे कलकत्ता विद्यापीठाचे कुलगुरू होते. त्यांनी महालनोबिस यांना बोलवलं आणि परीक्षाचे रिझल्ट जे लागलेले आहेत त्याचं अनालिसिस करा आणि त्याच्यातून आपल्याला काही गोष्टी लक्षात येत आहेत का हे सांगा, अशा प्रकारे त्यांनी विनंती केली. भारतामध्ये मी पूर्वी म्हणाल्याप्रमाणे 2 गोष्टींचा अभ्यास हा कायम करावा लागतो. एक म्हणजे हवामानशास्त्राचा आणि दुसरा म्हणजे पाऊस पाण्याचा आणि तिसरी महत्वाची गोष्ट म्हणजे परीक्षांचे रिझल्ट्स. या तिन्ही गोष्टीमध्ये सातत्याने अभ्यास करायची संधी भारतातील लोकांना मिळत असते. त्याचप्रमाणे ती 1917 साली प्राध्यापक प्रशांतचंद्र महालनोबिस यांना मिळाली. त्यानंतरचं दुसरं काम त्यांच्याकडे आलं ते मानववंशशास्त्रामधलं. झुऑलॉजिकल अँड अँथ्रोपॉलॉजिकल सर्व्हे ऑफ इंडिया याचे डायरेक्टर यांनी त्यांना विनंती केली, त्यांची मदत मागितली आणि त्यांना सांगितलं की अँग्लो इंडियन्स लोकांचा जो आपल्याकडे आकडेवारी आहे, काय आकडेवारी होती ही, त्या लोकांची उंची काय आहे, वजन काय आहे, छातीचा घेर काय आहे, डोक्याचा घेर काय आहे, कमरेचा घेर काय आहे, दंडाचा घेर काय आहे, अशी विविध प्रकारची मापं त्यांच्याकडे जी होती ती शारीरिक मोजमापांचा अभ्यास करून त्याच्यामध्ये काही साधर्म्य आहे का, त्याच्यामध्ये काही अंतर आहे का आणि ह्या अंतराचा वेध कसा घ्यायचा या संदर्भात त्यांनी अभ्यास करण्याची विनंती केली. प्राध्यापक प्रशांतचंद्र महालनोबिस एका बाजूला परीक्षेच्या रिझल्टचं अनालिसिस करत होते, दुसऱ्या बाजूला मानववंशशास्त्रामध्ये काही अभ्यास करत होते आणि तिसऱ्या बाजूला सर गिल्बर्ट वॉकर हे डायरेक्टर जनरल ऑफ ऑब्झर्वेटरी होते कलकत्त्याला. त्यांनी विनंती केली होती की हवामानशास्त्राचा जी आकडेवारी उपलब्ध आहे त्याचा तुम्ही अभ्यास करा. ही त्यावेळची पहिली संधी एक होती की ज्या ठिकाणी एक्सपेरिमेंटल डेटा जो जनरेट होतो आहे, ऑब्झर्वेशन जी आपल्याला मिळत आहेत त्याचा नेमकेपणाने अभ्यास करण्याचं काम महालनोबिस यांच्याकडे आलेलं होतं. 1922 ते 1926 या काळामध्ये प्राध्यापक प्रशांतचंद्र महालनोबिस यांनी या डेटावरती काम केलं. याच काळात ते प्रेसिडेन्सी कॉलेजमध्ये प्राध्यापकाचं काम करत होते, भौतिकशास्त्र शिकवण्याचं काम करत होते. प्रशांतचंद्र महालनोबिस जीवनाच्या विविध क्षेत्रामध्ये अभ्यास करत होते. हे सर्व चालूच असताना इतरही गोष्टी नियमितपणे चालू होत्या. 27 फेब्रुवारी 1923 साली त्यांनी
निर्मला कुमारी यांच्याशी लग्न केलं. त्याचबरोबर ब्राह्मो समाजाचं कामही ते कायम करत होते. सुरुवातीला या संस्थेचे ते सारे कार्यकर्ते होते, मग खजिनदार झाले आणि पुढे त्याचे अध्यक्षही ते झाले. प्रशांतचंद्र महालनोबिस आणि रवींद्रनाथ टागोर यांची अतिशय घनिष्ठ मैत्री होती. 27 डिसेंबर 1922 या दिवशी शांतिनिकेतनची स्थापना झाली. या शांतिनिकेतनची घटना करण्यासाठी अतिशय महत्वाचं योगदान प्राध्यापक प्रशांतचंद्र महालनोबिस यांनी केलेलं दिसतं. प्राध्यापक प्रशांतचंद्र महालनोबिस यांनी स्वतःच्या कुटुंबासाठी एक अतिशय छान घर बांधलं. त्याचं नामकरण करण्याचं काम रवींद्रनाथ टागोरांनी केल्याचा उल्लेख आहे. अतिशय सुंदर घर बांधलेलं आहे. त्या बंगल्याचं नाव दिलेलं होतं आम्रपाली. 1926 साली वयाच्या अवघ्या 33व्या वर्षी प्रशांत महालनोबिस यांनी युरोपचा दौरा केला. या दौऱ्यामध्ये ते अल्बर्ट आईन्स्टाईन, फ्रॉइड या मोठ्या मोठ्या लोकांना ते भेटले. त्याच्यानंतर ते लंडनला गेले आणि कार्ल पियर्सन बरोबर त्यांनी त्यांच्या लॅबोरेटरीमध्ये कामही केल्याची नोंद आहे. आता खऱ्या अर्थाने प्रशांतचंद्र महालनोबिस यांचं युग सुरू झालेलं होतं. अ न्यू इरा इज देअर विच इज नोन ॲज PCM's इरा. प्रशांतचंद्र महालनोबिस यांच्या युगाची सुरुवात याला असं म्हणता येईल. 17 डिसेंबर 1931 या दिवशी त्यांनी इंडियन स्टॅटिस्टिकल इन्स्टिट्यूट या संस्थेची कलकत्ता येथे स्थापना केली. 250 रुपये पर इयर एका वर्षाची वेतन होतं, फक्त 250 रुपये, आणि फक्त 4 लोक त्यांच्याबरोबर होते. अशा पद्धतीने या संस्थेची सुरुवात झालेली आपल्याला दिसते. आज या संस्थेमध्ये 200हून अधिक एम्प्लॉईज आहेत आणि त्याचं बजेटच मुळी 2 कोटी रुपयाहून जास्त आहे. याहीपेक्षा इंडियन स्टॅटिस्टिकल इन्स्टिट्यूटच्या आता वेगवेगळ्या ठिकाणी संस्था निर्माण झालेल्या आहेत, शाखा निर्माण झालेल्या आहेत. त्यातली काही एक शाखा आहे दिल्लीला, दुसरी आहे बंगलोरला, तिसरी आहे मुंबईला. त्यामुळं इंडियन स्टॅटिस्टिकल इन्स्टिट्यूट हेच प्रशांतचंद्र महालनोबिस यांचं स्मारक आहे असं म्हणलं तर त्यात काही वावगं होणार नाही. प्रशांतचंद्र महालनोबिस यांनी जे काम केलं त्याच्यामुळे त्यांचा उपाधी मिळाली फादर ऑफ इंडियन स्टॅटिस्टिक्स. स्टॅटिस्टिक्स हा वेगळा विषय तोपर्यंत नव्हता. प्राध्यापक प्रशांतचंद्र महालनोबिस यांच्यामुळे इंडियन सायन्स काँग्रेसमध्ये मॅथमॅटिक्स विभागाबरोबरच संख्याशास्त्र विभागही वेगळ्या पद्धतीने तिथं राबवण्यात आला, निर्माण करण्यात आला. 1945 साल होतं. या काळी संख्याशास्त्राला सायन्स काँग्रेसमध्ये एक वेगळी पोझिशन मिळाली असं आपल्याला म्हणता येईल. 1920 ते 1972 एवढा प्रदीर्घ काळ हा महालनोबिस इरा म्हणून मानला जातो. या इरामध्ये, या काळामध्ये, या युगामध्ये प्राध्यापक प्रशांतचंद्र महालनोबिस यांनी काय काय केलं हे आपण क्रमाने बघूया. पहिल्यांदा आपण सांगितल्याप्रमाणे 1932-33 मध्ये इंडियन स्टॅटिस्टिकल इन्स्टिट्यूटची स्थापना झालेली आपल्याला दिसते आहे. या ठिकाणी संख्याशास्त्राचं ट्रेनिंग देण्याचं काम, संख्याशास्त्राचं शिक्षण देण्याचं काम या संस्थेमध्ये त्या काळी प्रामुख्याने सुरू होतं. त्यानंतर त्यांनी संख्या या नावाचं जर्नल सुरू केलं. आज हे जर्नल जगप्रसिद्ध आहे. 1937 साली त्यांनी नमुना पाहणीचं तंत्र देशामध्ये सर्वत्र राबवायला सुरुवात केली. याचा उपयोग डिसिजन मेकिंग करण्यासाठी होतो, निर्णय घेण्यासाठी होतो. आणि यावर्षी पीक पाणी किती येणार आहे, कॉटनचं उत्पादन किती येणार आहे, ज्यूटचं उत्पादन किती येणार आहे, गव्हाचं उत्पादन किती येणार आहे, तांदळाचं उत्पादन किती येणार आहे, अशा प्रकारच्या नमुना पाहणीतून आपल्याला काही प्लॅनिंग करण्यासाठी, काही नियोजन करण्यासाठी या गोष्टींचा उपयोग होत असतो. 1941 साली इंडियन स्टॅटिस्टिकल इन्स्टिट्यूटमध्ये पोस्ट ग्रॅज्युएट कोर्स, पदव्युत्तर वर्गांची स्थापना PC महालनोबिस यांनी केलेली आपल्याला दिसते. भारतामध्ये संख्याशास्त्राचं शिक्षण देण्याची सुरुवात, मुहूर्तमेढ त्यांनी उभारली आणि नंतर या गोष्टीचा सर्वत्र भारतामध्ये पसार झाला. त्यानंतर मुंबईमध्ये
पदव्युत्तर वर्गांची सुरुवात झाली, पुण्यामध्ये सुरुवात झाली, देशाच्या कानाकोपऱ्यामध्ये सुरुवात झाली. अशा प्रकारचं अतिशय महत्वाचं काम महालनोबिस यांनी केलेलं आपल्याला दिसतं. सेंट्रल स्टॅटिस्टिकल युनिट, आज ज्याला सेंट्रल स्टॅटिस्टिकल ऑर्गनायझेशन म्हणतात, CSO, याची पण स्थापना 1951 साली केलेली आपल्याला दिसते आहे. आज ज्याला आपण नॅशनल सॅम्पल सर्व्हे म्हणतो, NSS किंवा नॅशनल सॅम्पल सर्व्हे ऑर्गनायझेशन म्हणून जे नोंद आहे, याची स्थापना सुद्धा PC महालनोबिस यांनी 1950 साली केलेली आपल्याला माहिती आहे. हे सर्व करत असताना त्यांनी विविध गोष्टींना हात घातलेला होता. इंडियन स्टॅटिस्टिकल इन्स्टिट्यूटमध्ये त्यांनी एक सायकॉलॉजी रिसर्च, सायकोमेट्रिक रिसर्च आणि सर्व्हिस युनिट याची स्थापना केली. या मदतीने, या विभागाच्या मदतीने त्यांनी विविध प्रकारच्या शैक्षणिक चाचण्या घ्यायला सुरुवात केली. या चाचण्यांचा काय उपयोग होता? या चाचण्यांचा उपयोग होता विविध प्रकारचं मनुष्यबळ कारखान्यामध्ये घेत असताना त्या लोकांची योग्य प्रकारे पाहणी करणे, नेमक्या प्रकारची तपासणी करणे आणि कोणचे मंडळी कुठल्या कामासाठी उपयोग आहेत या संदर्भात काही रेकमेंडेशन्स करणे, यासाठी या चाचण्यांचा उपयोग होता. PCM म्हणजे प्रशांतचंद्र महालनोबिस यांनी भारतातला पहिला कॉम्प्युटर इंडियन स्टॅटिस्टिकल इन्स्टिट्यूटमध्ये 1956 साली आणलेला आपल्याला दिसतो आहे. लक्षात घ्या, या गोष्टीला आज 60 वर्षाहून अधिक काळ होऊन गेलेला आहे. परंतु गणकयंत्रांचं महत्त्व, कॉम्प्युटरचं महत्त्व हे जाणणारा माणूस त्यावेळी होता आणि या गोष्टी भारतामध्ये यायला पाहिजे, त्याचा वापर केला गेला पाहिजे, त्या संदर्भात शिक्षण दिलं गेलं पाहिजे, त्या संदर्भात विविध प्रकारचे ट्रेनिंग कोर्सेस घेतले गेले पाहिजेत, याचा आग्रह धरण्याचं काम PC महालनोबिस यांनी आपल्याला केलेलं दिसतं. 1959 साली ISIला केंद्राने मान्यता दिली आणि इन्स्टिट्यूट ऑफ नॅशनल इम्पॉर्टन्स अँड एम्पॉवरमेंट, दिस डिग्री वॉज अवॉर्डेड टू इंडियन स्टॅटिस्टिकल इन्स्टिट्यूट. या संस्थेला पदव्युत्तर डिग्री द्यायचा अधिकार, म्हणजे ऑटोनॉमी ज्याला आज आपण म्हणतो, तो अधिकार केंद्र सरकारने इंडियन स्टॅटिस्टिकल इन्स्टिट्यूटला 1959 साली दिला होता. भारतामधली ही अतिशय महत्वाची घटना होती. लोकसभेमध्ये ठराव पास करून या गोष्टीची निर्मिती करण्यात आली होती. एक गोष्ट लक्षात घेतली पाहिजे, महालनोबिस यांनी रुटीन अर्थाने, रूढ अर्थाने कधीही अर्थशास्त्राचा अभ्यास केला नव्हता, तरी सुद्धा दुसऱ्या पंचवार्षिक योजनेमधील एक महत्वाचे सदस्य म्हणून त्यांची नेमणूक पंडित जवाहरलाल नेहरू, त्यावेळचे पंतप्रधान, यांनी केली होती. डॉक्टर चिंतामणराव देशमुख, पंडित जवाहरलाल नेहरू आणि PC महालनोबिस हे 3 महत्वाचे लोक होते की ज्यांनी दुसरी पंचवार्षिक योजनेची पायाभरणी केली, आखणी केली आणि देशाच्या नियोजनामध्ये अतिशय महत्वाचा वाटा उचलला. प्रशांतचंद्र महालनोबिस, सुखात्मे, CR राव या विद्वान संख्याशास्त्रज्ञांच्यामुळं, यांनी केलेल्या कर्तबगारीमुळं संख्याशास्त्राला भारतामध्ये किंबहुना जगामध्ये अतिशय मानाचं स्थान मिळताना आपल्याला दिसतंय. इंडियन स्टॅटिस्टिकल इन्स्टिट्यूटमध्ये संख्याशास्त्रासंदर्भात काम करत असताना संख्याशास्त्राच्या कक्षा विस्तारण्याचं काम PC महालनोबिस यांनी केलेलं आपल्याला दिसतंय. प्रशांतचंद्र महालनोबिस यांनी वारंवार जगातील विविध शास्त्रज्ञांना, विविध तज्ज्ञांना ISI मध्ये यायचं निमंत्रण दिलं आणि त्या ठिकाणी त्यांची भाषणं, व्याख्यानं यांची निर्मिती केली, त्यांची व्याख्यानांचं कार्यक्रम आखले आणि लोकांना या विषयामध्ये उत्तम प्रकारे ज्ञान देण्याचं काम केलेलं आपल्याला दिसतंय. 1937 ते 1970 या काळामध्ये 600हून अधिक शास्त्रज्ञ इंडियन स्टॅटिस्टिकल इन्स्टिट्यूट कलकत्तामध्ये येत होते. या ठिकाणी संख्याशास्त्रातील जे विविध महत्वाच्या गोष्टी आहेत, उदाहरणार्थ डिझाईन ऑफ एक्सपेरिमेंट आहे, थिअरी ऑफ एस्टिमेशन आहे, सॅम्पलिंग थिअरी ऑफ सर्वेज विथ ॲप्लिकेशन्स हा प्रकार आहे, मल्टीव्हेरिएट अनालिसिस आहे, थिअरी ऑफ एस्टिमेशन अँड स्टॅटिस्टिकल इन्फरन्स म्हणून एक प्रकार आहे, मल्टिपल रिग्रेशन, अप्लाइड रिग्रेशन अनालिसिस. या सर्व विषयांमध्ये बारकाव्याने अभ्यास करण्याची आवश्यकता होती आणि ते करून काम करण्याचं काम, ते काम उत्तम लोकांच्याकडून करून घेण्याचं काम
प्राध्यापक प्रशांतचंद्र महालनोबिस हे आपल्या कारकिर्दीमध्ये करत होते. या ठिकाणी आलेल्या लोकांची नावं आपण मुद्दाम आवर्जून बघण्यासारखी आहेत. नोबेल लॉरिएट ब्लॅकेट फ्रॉम युनायटेड किंगडम, अर्नेस्ट बोरिस फ्रॉम इटली, प्रोफेसर फ्रेडरिक जोरियर क्युरी अँड मादाम क्युरी हे फ्रान्समधून आलेले होते. JBS हाल्डेन UK मधून आलेले आपल्याला दिसत आहेत. अशा प्रकारचे प्रचंड नामवंत कीर्तिवंत शास्त्रज्ञ या ठिकाणी आलेले तुम्हाला दिसतील. डॉक्टर हेनरी किसिंजर, फॉरेन मिनिस्टर ऑफ USA, यांनी सुद्धा ISI ला भेट दिलेली आपल्याला दिसते. प्राईम मिनिस्टर ऑफ चायना चौ एन-लाय यांनी पण ISI ला भेट दिलेली होती आणि याची पाहणी केली होती. या सर्व गोष्टींमुळे इंडियन स्टॅटिस्टिकल इन्स्टिट्यूटचं, संख्याशास्त्राचं आणि प्राध्यापक प्रशांतचंद्र महालनोबिस यांचं कार्य आणि कर्तृत्व जगाच्या कानाकोपऱ्यामध्ये पोहोचलेलं आपल्याला दिसतं. हे काम अतिशय महत्वाचं होतं हे तर आपल्याला माहितीच आहे. याचा साधा सोपा परिणाम झाला. प्रशांतचंद्र महालनोबिस यांना सर्व जगातून विविध ठिकाणून बोलवणी येत होती. त्यांना विविध प्रकारचे मानसन्मान मिळत होते. ही वॉज प्रेसिडेंट ऑफ इंटरनॅशनल स्टॅटिस्टिकल इन्स्टिट्यूट, फेलो ऑफ रॉयल स्टॅटिस्टिकल सोसायटी लंडन, प्रेसिडेंट ऑफ नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ सायन्सेस इन इंडिया. he received Weldon Medal from Oxford University in 1944. श्रीनिवास रामानुजन गोल्ड मेडल त्यांना 1968 साली मिळालं. पद्मभूषण ही पदवी त्यांना भारत सरकारने, हा मानसन्मान त्यांना 1968 साली भारताच्या राष्ट्रपतींनी त्यांना दिलेला आहे. इन जून महिना होता, 1971 साल होतं. महालनोबिस आता 78 वर्षाचे झाले होते. 78 वर्षाचा माणूस वृद्धापकाळी काय करतो? आपण जे काही दीर्घकाळ काम केलेलं आहे याचा थोडा आढावा घेतो, विश्रांती घेतो आणि कुटुंबाबरोबर जगतो. महालनोबिस असं करत नव्हते. महालनोबिस वयाच्या 78व्या वर्षी सुद्धा युनायटेड नेशन्समध्ये जात होते, अमेरिकेत जात होते आणि संख्याशास्त्रासंदर्भात अहवाल सादर करत होते. 1978 साली वयाच्या 78व्या वर्षी ते अमेरिकेत गेले, UK मध्ये गेले, स्वीडनमध्ये गेले, युगोस्लावियामध्ये गेले, रशियामध्ये पण गेले. त्या ठिकाणी त्यांनी वेगवेगळ्या प्रकारच्या कॉन्फरन्सेस अटेंड केल्या, मीटिंग्ज अटेंड केल्या. त्यांचा स्वतःचा वडीलधाऱ्याचा सल्ला त्यांनी लोकांना उपलब्ध करून दिलेला. 80वं वय जवळ आला. 24 मे 1972 रोजी कलकत्त्यामध्ये महालनोबिस यांना एका दवाखान्यामध्ये ऍडमिट करायची वेळ आली. त्यांच्यावरती एक छोटंसं ऑपरेशन झालं. ऑपरेशन अति यशस्वीपणे पार पडलं. त्याच्यानंतर PCM म्हणजे प्रशांतचंद्र महालनोबिस पुन्हा एकदा कामाला लागले. फ्रॅक्टाईल ग्राफिकल अनालिसिस हे संख्याशास्त्रामधलं एक नवीन टूल आहे, नवीन तंत्रज्ञान आहे. त्या संदर्भात त्यांची काही मतं होती, त्या संदर्भात त्यांनी त्या संदर्भात डिस्कशन केल्याची नोंद आपल्याला दिसते आहे. 28 जूनला त्यांनी इंडियन स्टॅटिस्टिकल इन्स्टिट्यूटमधील दैनंदिन कारभारासंदर्भात चर्चा केली आणि स्वतःचा सल्ला काही दिला, कशा प्रकारे काही गोष्टी केल्या जाव्यात या संदर्भात मार्गदर्शन केलं. ही चर्चा झाल्यानंतर अवघ्या 1 तासामध्ये प्रशांतचंद्र महालनोबिस हे देवाघरी गेले. त्यांचं निधन झालं. त्यांचा 80वा वाढदिवस दुसऱ्या दिवशी होता. असं म्हणतात की मोठे माणसं आपलं पूर्ण आयुष्य जगतात आणि पुढचा वाढदिवसापर्यंत जाऊन पोहोचतात. महालनोबिस यांचा अंत हा महालनोबिस इराचा अंत होता, महालनोबिस युगाचा अंत होता. महालनोबिस यांनी जे अतिशय सुंदर काम केलेलं आहे, या कामासंदर्भात सध्याचे अर्थमंत्री मिस्टर प्रणव मुखर्जी असं म्हणतात, आय कोट, An important contribution of Mahalanobis to Indian planning was creation of the statistical system and organization and institutions which could keep on meeting the foundational requirements of planning. भारताच्या नियोजनासाठी ज्या ज्या आकडेवारीची आवश्यकता असते त्या त्या प्रकारच्या आकडेवारी गोळा करण्यासाठी, माहिती मिळवण्यासाठी त्यांनी एक
यंत्रणा निर्माण केली. सेंट्रल स्टॅटिस्टिकल ऑर्गनायझेशन आहे, नॅशनल सॅम्पल सर्व्हे ऑर्गनायझेशन आहे. आज आपण प्रत्येक वेळेला आम्हाला ही माहिती पाहिजे, आम्हाला ती माहिती पाहिजे, अशा प्रकारची विविध माहिती सारखी मागवत असतो. कन्झ्युमर एक्सपेंडिचर सर्व्हे आपल्याला लागतात, बाजारात भाव किती वेगाने वाढतात याची माहिती पाहिजे असते, आपल्याला पेट्रोलची रिक्वायरमेंट किती आहे ते माहिती पाहिजे असतं, देशामध्ये अन्नधान्याचं उत्पादन किती होणार आहे हे माहिती पाहिजे असतं. आणि हे सर्व आकडेवारी योग्य प्रकारे गोळा केली तरीच उपलब्ध होऊ शकतं. या संदर्भात जी सिस्टीम महालनोबिस यांनी निर्माण केली आणि ही सिस्टीम निर्माण करून जगाला एक आदर्श घालून दिलेला आहे की संख्याशास्त्राच्या जगामध्ये जर का उत्तम प्रकारे काम करायचं असेल तर योग्य प्रकारची आकडेवारी ही आपल्याला निर्माण करावी लागते. ती आपोआप निर्माण होत नाही. त्यासाठी आपल्याला योग्य प्रकारचं तंत्रज्ञान वापरावं लागतं, योग्य प्रकारचं ट्रेनिंग लोकांना द्यावं लागतं, योग्य प्रकारे लोकांना ट्रेनिंग दिल्यानंतर त्यांना प्रत्यक्ष फील्डमध्ये जाऊन ती आकडेवारी गोळा करावी लागते, ती आकडेवारी एकत्रितपणे प्रोसेसिंग करावी लागते आणि त्याच्यानंतरच त्या माहितीचा उपयोग केला जातो. आज संगणकाचं युग आहे. आज माहितीचं प्रोसेसिंग खूप वेगाने होऊ शकतं, पण मुळात माहितीची गुणवत्ता चांगली असायला पाहिजे असा आग्रह धरण्याचं काम प्राध्यापक प्रशांतचंद्र महालनोबिस यांनी केलं. प्रशांतचंद्र महालनोबिस यांनी स्टॅटिस्टिकल सिस्टीम डेव्हलप होण्यासाठी आणि ती प्रमोट होण्यासाठी अतिशय मोलाचं काम सातत्याने 60 वर्षे केलं. एकूण ते 80 वर्षे जगले. 80 वर्षापैकी 60 वर्षे त्यांनी केवळ संख्याशास्त्रासाठी आपल्याला दिलेले दिसतात. हा वास्तविक पाहता विज्ञानाचा विद्यार्थी, भौतिकशास्त्राचा विद्यार्थी. भौतिकशास्त्रातही काम करणं त्यांना शक्य होतं, पण सर रोनाल्ड फिशर असं म्हणतात की ॲटम बॉम्बची निर्मिती करण्यापेक्षा मानवाचं जीवन ज्याच्यामुळे अधिक प्रकारे विकसित करता येईल अशी ज्ञानाची क्षेत्र उघडण्यासाठी, ज्ञानाच्या क्षेत्राची दारं ठोठवण्यासाठी, ती माहिती मिळवण्यासाठी आणि माणसाचं जीवन संपन्न करण्यासाठी शास्त्राचा उपयोग व्हायला पाहिजे. आणि त्यासाठी संख्याशास्त्र हे अतिशय मौलिक पद्धतीने काम करू शकेल याची जेव्हा त्यांना खात्री झाली तेव्हा त्यांनी संख्याशास्त्रामध्ये स्वतःला अक्षरशः झोकून दिलेलं आपल्याला दिसतं. आज जर का तुम्ही इंडियन स्टॅटिस्टिकल इन्स्टिट्यूट कलकत्ता येथे गेला तर तिथं अतिशय एक सुंदर म्युझियम आहे. या म्युझियममध्ये जर का आपण बघितलं, आम्रपाली हा जो बंगल्याचा मी जो उल्लेख केला, या बंगल्यामध्येच ते म्युझियम आहे. या बंगल्यामध्ये जे विविध प्रकारचे लोक इंडियन स्टॅटिस्टिकल इन्स्टिट्यूटमध्ये येऊन गेले त्यांचे फोटोग्राफ्स तिथं आहेत, त्यांची छायाचित्र तिथं आहेत. महालनोबिस यांनी रिसर्च पेपर जे लिहिले त्याची माहिती तिथं आहेत, ते पेपर्स तिथं उपलब्ध आहेत. महालनोबिस यांच्या स्वरातील भाषणे, त्यांच्या आवाजातील भाषणे तिथे उपलब्ध आहेत. आपण ही भाषणं आज तिथं ऐकू शकता. त्यांनी केलेलं काम आजही आपल्याला छायाचित्राच्या रूपाने तिथे उपलब्ध आहेत. त्यांनी प्रकाशित केलेले पेपर्स आज आपल्याकडे उपलब्ध आहेत. थोडक्यात प्राध्यापक प्रशांतचंद्र महालनोबिस यांच्यासारख्या शास्त्रज्ञांनी जे काम भारतामध्ये केलं त्याची आवर्जून आठवण आपण सर्वांनी ठेवायला हवी. काळाच्या ओघामध्ये जी नावं अमर झालेली आहेत, या लोकांनी अतिशय मौलिकपणे काम केलेलं आहे, या सर्वांची माहिती आपण सातत्याने ठेवली पाहिजे. स्टॅटिस्टिकल हेरिटेज ऑफ इंडिया या नावाचं अतिशय सुंदर पुस्तक आज उपलब्ध आहे. या पुस्तकामध्ये आपण अगोदर बघितल्याप्रमाणे प्राध्यापक पी.व्ही. सुखात्मे, पांडुरंग वासुदेव सुखात्मे, प्राध्यापक प्रशांतचंद्र महालनोबिस आणि इतर 10 शास्त्रज्ञ या सर्वांची माहिती संकलित करण्यात आलेली आहे. किंबहुना ती ऑटोबायोग्राफीज आहे. याच लोकांनी ही माहिती लिहून दिलेली आहे आणि ती जशी आहे तशी छापलेली आहे. विद्यार्थी मित्र, मला तुम्हाला आग्रहाची विनंती अशी आहे की तुम्ही हे पुस्तक जेव्हा संधी मिळेल तेव्हा तुम्ही ते आवर्जून वाचा. या पुस्तकातून तुम्हाला भारतामध्ये संख्याशास्त्राचा वारसा किती मोठा आहे हे तुम्हाला कळेल आणि संख्याशास्त्राचं नेमकं योगदान काय होतं हे तुम्हाला कळेल. आज संख्याशास्त्र या विषयाबद्दल लोकांच्या मनात मोठ्या प्रमाणामध्ये भीती आहे. काही लोक त्यापासून दूर पळून जातात. काही लोक म्हणतात नको रे बुवा ती आकडेवारी. हा विषयामध्येच नुसता विषयाचा उच्चार केला की लोकांना कंटाळा येतो. रेशो, प्रपोर्शन, वर्ग करा, वर्गमूळ घ्या, त्याला कुठेतरी नंबर रूट एननी भागा, सॅम्पल साईजनी भागा, वगैरे वगैरे वगैरे. मला तुम्हाला मुद्दाम आवर्जून सांगायचं आहे की या जर का लोकांचं तुम्ही चरित्र वाचलं, या लोकांचा
केलेला अभ्यास तुम्ही समजून घेतला तर तुम्हाला कळेल की संख्याशास्त्र हे विचार करण्याचं शास्त्र आहे आणि आपण सर्वजण विचार करू शकतो. विचार करताना आकडेवारी लागत नाही. आकडेवारीचा उपयोग करून आपल्या विचाराला आपला नेमकेपणा देऊ शकतो. त्यामुळे आकडेवारी म्हणजे संख्याशास्त्र नाही. संख्याशास्त्रासाठी आकडेवारी लागते हे वाक्य बरोबर आहे, पण केवळ आकडेवारी म्हणजे संख्याशास्त्र नाही. संख्याशास्त्र हे लॉजिक आहे आणि हे लॉजिक समजून घेण्यासाठी आपल्याला विविध लोकांनी जे संख्याशास्त्रामध्ये काम केलेलं आहे ते समजून घ्यायला हवं. संख्याशास्त्राचा उपयोग करून देशातील कुठले प्रश्न सुटलेले आहेत, कुठले प्रश्न सुटू शकतात किंवा वेगवेगळे प्रश्न सुटण्यासाठी संख्याशास्त्रज्ञांनी केलेलं कॉन्ट्रीब्युशन आणि संख्याशास्त्राने केलेलं योगदान याचाही आढावा आपण पुन्हा पुन्हा घ्यायला हवा. हे जेव्हा जेव्हा आपण करू त्यावेळेस आपल्या लक्षात येईल की संख्याशास्त्र हे अतिशय जिवंत तरुण शास्त्र आहे आणि या संख्याशास्त्राचा उपयोग करून आपण देशातील महत्त्वाचे प्रश्न सोडवू शकतो. आज अभ्यासक्रमामध्ये तुम्हाला संख्याशास्त्र या विषयाचा अभ्यास करण्याची संधी मिळालेली आहे. कॉमर्स आणि मॅनेजमेंट या ठिकाणी जागोजागी संख्याशास्त्र लागतं. या संख्याशास्त्र या विषयामध्ये आपल्यामध्ये उत्साह निर्माण व्हावा, आपल्यामध्ये आवड निर्माण व्हावी या हेतूने आज मी तुम्हाला प्राध्यापक प्रशांतचंद्र महालनोबिस या प्रचंड कीर्तिवान संख्याशास्त्रज्ञांनी जे काम केलं त्याची माहिती तुम्हाला दिली. आपण ती शांतपणे ऐकून घेतली. धन्यवाद.